किशोरी पेडणेकर आता खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही आपल्या मराठीतली एक म्हण आहे आणि अगदी त्या म्हणीप्रमाणे त्या चालतात आहे. आता कसं आहे ना, ते आता विरोधी बाकांवरती जाऊन बसलेले आहेत. 25 वर्षाचा कारभार मुंबईकरांनी बघितलेला आहे आणि त्यांचा हा कारभार अशा पद्धतीनेच चालू होता म्हणून मुंबईकरांनी ह्या लोकांना विरोधी बाकावरती बसवलेलं आहे. तर विरोधी बाकावरती बसून फक्त विरोध करायचा. तुम्हाला आता ह्या माध्यमातून मी मागची पण आठवण करून देते. इतका मोठा आपण चेंबूरच्या घटनेवरती आपण त्याच्यावरती वक्तव्य करणार होतो, परंतु त्यांना एक साधा जो मी अर्जंट बिझनेस घेतला त्याच्यामध्ये भांडूपची स्मशानभूमी होती किंवा एक 6 मीटरची आरेल होती, त्याच्यावरती जर ही लोक पोलिंग मागू शकतात. आता स्मशानभूमी ह्याच्यामध्ये त्यांना काय फायदा दिसतो मला माहीत नाही, पण स्मशानभूमीवरती पण ही लोक पोलिंग मागतात आणि सभागृहाचा त्याग करतात. पण तेच चेंबूरची जी घटना झाली ज्यामध्ये त्या छोट्या बाळाचा त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होऊन निधन झाला, पण त्याच्यावरती ह्यांना ती चर्चा करणं योग्य वाटली नाही. तर आता कसं आहे, त्या ठिकाणी मी नव्हते, मला माहितीच नाही. आता किशोरीताईंचे माझ्याकडे फोन आहेत, मी येऊ शकत नाही, ही मीटिंग तुम्ही करून घ्या. माझ्या अँटी चेंबरमध्ये बसून त्या बोलल्यात की खरंच मलाही खूप त्रास होतो, ही गाडी बदलली पाहिजे. पण आता काय झालं आहे, त्यांना आता बाहेर येऊन त्या वेगळ्या स्टेटमेंट करायला लागलं. त्यामुळे किशोरी पेडणेकरचा स्वभाव आता आम्हाला कळाला आहे. त्या एक बोलतात आणि नंतर बाहेर आल्यावरती दुसरं बोलतात. त्यांनी ज्यावेळी उपमहापौरांनी मागणी केली त्याच्यावरून ते सांगितलं की उपमहापौरांना पण द्या आणि मला सुद्धा द्या. या ठिकाणी किशोरी पेडणेकरने सांगितलं की मीही विरोधी पक्ष नेते आहे, मला सुद्धा. एवढंच काय तर ह्या ठिकाणी जे काय बसवलं आहे माझ्याकडे, जे स्टँड बसवलेलं आहे चेकिंगचं, मेटल डिटेक्टर, त्याचीही त्यांनी मागणी केली. तर ह्या पद्धतीने जी गोष्ट महापौरांना मिळते ती गोष्ट त्यांना पाहिजे असते. तर त्यामुळे त्यांचा हव्यास दिसतो या ठिकाणी. म्हणजे त्यांना या ठिकाणी मुंबईकरांचं काम करण्यापेक्षा मला बंगला मिळाला पाहिजे, मला मेटल डिटेक्टर मिळालं पाहिजे, मला गाडी मलाही मिळाली पाहिजे, ह्यांना मिळते तर मलाही मिळाली पाहिजे, या आपल्या हव्यास त्या बाजूला ठेवून फक्त विरोधी पक्षनेता म्हणून मला काहीतरी बोलायला पाहिजे या मीडियासमोर, असा त्यांचा प्रयत्न. किती महिन्यांपूर्वी बंगल्याचं किशोरी पेडणेकरांनी बंगल्याचं पत्र दिलं मला माहीत नाही, पण किशोरी पेडणेकरांनी तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून मागणी केलेली तो व्हिडिओ माझ्याकडे आहे.